नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टमध्ये मागील वर्षीय प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रश्न क्रमांक 1, अंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन 1 शेवट, ऑप्शन 2 समाप्ती, ऑप्शन 3 सुरुवात, ऑप्शन 4 पूर्णविराम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सुरुवात. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? ऑप्शन 1 वसंतराव नाईक, ऑप्शन 2 शरद पवार, ऑप्शन 3 यशवंतराव चव्हाण, ऑप्शन 4 विलासराव देशमुख. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 3, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? ऑप्शन 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन 2 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, ऑप्शन 3 झाकीर हुसेन, ऑप्शन 4 व्ही गिरी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल 2018 साली कोण आहेत? ऑप्शन 1 भगतसिंग कोश्यारी, ऑप्शन 2 सी विद्यासागर राव, ऑप्शन 3 रमेश बैस, ऑप्शन 4 कलराज मिश्र. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सी विद्यासागर राव. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन 1 23 जानेवारी, ऑप्शन 2 15 ऑगस्ट, ऑप्शन 3 1 मे, ऑप्शन 4 2 ऑक्टोबर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 1 मे. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन 1 कृष्णा, ऑप्शन 2 भीमा, ऑप्शन 3 तापी, ऑप्शन 4 गोदावरी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 गोदावरी. प्रश्न क्रमांक 7, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन 1 भीमा, ऑप्शन 2 कृष्णा, ऑप्शन 3 गोदावरी, ऑप्शन 4 तापी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 गोदावरी. प्रश्न क्रमांक 8, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन 1 सावित्रीबाई फुले, ऑप्शन 2 पंडिता रमाबाई, ऑप्शन 3 आनंदीबाई जोशी, ऑप्शन 4 रमाबाई रानडे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? ऑप्शन 1 मुंबई, ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 पुणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 पुणे. प्रश्न क्रमांक 10, मराठी भाषा गौरव दिन कोणाच्या जन्मदिवशी साजरा होतो? ऑप्शन 1 पु ल देशपांडे, ऑप्शन 2 बाबूराव बागुल, ऑप्शन 3 कुसुमाग्रज, ऑप्शन 4 ना. धो. महानोर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 कुसुमाग्रज. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? ऑप्शन 1 सिंह, ऑप्शन 2 वाघ, ऑप्शन 3 शेकरू, ऑप्शन 4 हरिण. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 शेकरू. प्रश्न क्रमांक 12, भूदान चळवळ कोणी सुरू केली? ऑप्शन 1 महात्मा गांधी, ऑप्शन 2 जयप्रकाश नारायण, ऑप्शन 3 आचार्य विनोबा भावे, ऑप्शन 4 लोकमान्य टिळक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 आचार्य विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 13, राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? ऑप्शन 1 4 वर्ष, ऑप्शन 2 5 वर्ष, ऑप्शन 3 6 वर्ष, ऑप्शन 4 7 वर्ष. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 6 वर्ष. प्रश्न क्रमांक 14, चवदार तळे सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यात झाला? ऑप्शन 1 पुणे, ऑप्शन 2 नाशिक, ऑप्शन 3 रायगड, ऑप्शन 4 सातारा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 रायगड. प्रश्न क्रमांक 15, मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 यवतमाळ, ऑप्शन 2 अमरावती, ऑप्शन 3 अकोला, ऑप्शन 4 बुलढाणा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अमरावती. प्रश्न क्रमांक 16, चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 जलसंधारण, ऑप्शन 2 वनसंवर्धन वृक्ष संवर्धन, ऑप्शन 3 खनिज उत्खनन, ऑप्शन 4 शेतकरी आंदोलन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 वनसंवर्धन वृक्ष संवर्धन. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता आहे? ऑप्शन 1 ऑक्सिजन, ऑप्शन 2 नायट्रोजन, ऑप्शन 3 हायड्रोजन, ऑप्शन 4 हेलियम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 हायड्रोजन. प्रश्न क्रमांक 18, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? ऑप्शन 1 1857, ऑप्शन 2 1860, ऑप्शन 3 1862, ऑप्शन 4 1875. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 1862. प्रश्न क्रमांक 19, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन 1 दिल्ली, ऑप्शन 2 कोलकाता, ऑप्शन 3 चेन्नई, ऑप्शन 4 मुंबई. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 मुंबई.
प्रश्न क्रमांक 20 सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 फातिमा बीवी. प्रश्न क्रमांक 21 प्लेंटिफ या शब्दाचा मराठी अर्थ काय? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 फिर्यादी. प्रश्न क्रमांक 22 केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 विश्वासघात करणे. प्रश्न क्रमांक 23 डिसेंबर 2018 भारत ऑस्ट्रेलिया पहिल्या सामन्यात सामनावीर कोण ठरला? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 चेतेश्वर पुजारा. प्रश्न क्रमांक 24 भारताचा पहिला अंतराळवीर कोण? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 राकेश शर्मा. प्रश्न क्रमांक 25 लोकहितवादी म्हणून कोण ओळखले जातात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 गोपाळ हरी देशमुख. प्रश्न क्रमांक 26 राष्ट्रसंत म्हणून कोण ओळखले जातात? ऑप्शन 1 संत ज्ञानेश्वर, ऑप्शन 2 संत तुकाराम, ऑप्शन 3 संत तुकडोजी महाराज, ऑप्शन 4 संत नामदेव. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 संत तुकडोजी महाराज. प्रश्न क्रमांक 27 संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान कोणते? ऑप्शन 1 पंढरपूर, ऑप्शन 2 शेनगाव अमरावती, ऑप्शन 3 देहू, ऑप्शन 4 आळंदी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 शेनगाव अमरावती. प्रश्न क्रमांक 28 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? ऑप्शन 1 राजगड, ऑप्शन 2 रायगड, ऑप्शन 3 शिवनेरी, ऑप्शन 4 प्रतापगड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 शिवनेरी. प्रश्न क्रमांक 29 मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या देशाला म्हणतात? ऑप्शन 1 स्वीडन, ऑप्शन 2 फिनलँड, ऑप्शन 3 नॉर्वे, ऑप्शन 4 डेन्मार्क. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 नॉर्वे. प्रश्न क्रमांक 30 10,000 किमतीच्या वस्तूवर 25% सूट दिल्यास विक्री किंमत किती? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 7,500. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे शिपाई व पिऊन भरती, क्लेरिकल भरती याचे संपूर्ण विश्लेषण बघितलेले आहेत. मागील जे काही प्रिव्हियस क्वेश्चन झालेले त्याच्यामध्ये हे सगळे प्रश्न आलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ आत्ताचा 2026साठी जी लेखी परीक्षा आहेत बॉम्बे हायकोर्ट पिऊन आणि क्लेरिकलसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.